डिजिटल अरेस्ट के नाम पर लूट करने वाले गिरोह अब पुलिस के निशाने पर है। नागपुर साइबर पुलिस ने एक बुजुर्ग दंपत्ति के साथ हुई लाखों की ठगी के मामले में न केवल केस सुलझाया है बल्कि उनकी पाई वापस करा दी है। मिली जानकारी के अनुसार नागपुर शहर से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां एक बुजुर्ग दंपत्ति को डिजिटल अरेस्ट का डर दिखाकर 13 लाख रुपए लूट लिए गए थे। ठगों ने वीडियो कॉल के जरिए खुद को सरकारी अधिकारी बताया और दंपत्ति को डराया कि उनके नाम पर अवैध बैंक खाते खुले हैं, जिनका इस्तेमाल आतंकवाद के लिए हो रहा है। बताया जा रहा है कि ठगों ने दंपत्ति को घंटों वीडियो कॉल पर कैमरे के सामने रहने को मजबूर किया और जांच के नाम पर 13 लाख रुपए सरकारी खाते में जमा करने का दबाव बनाया। जब दंपत्ति को ठगी का एहसास हुआ, उन्होंने नागपुर साइबर पुलिस में शिकायत दर्ज कराई। साइबर पुलिस अब मामले की आगे की जांच कर रही है। यामध्ये आमच्याकडे एक वयस्कर जोडपे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते। त्यांना अशी धमकी देण्यात आली होती की त्यांचा मोबाईल क्रमांकाचा वापर हा आतंकवादी कार्यवाहीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्याऐवजी त्यांनी आतंकवाद्यांकडून कमिशन घेतलेले आहे अशी धमकी दाखवून त्यांना घाबरवण्यात आले आणि डिजिटल अरेस्टमध्ये त्यांना 2 दिवस त्यांच्या राहत्या घरी कैद ठेवण्यात आले होते। सदर प्रकरणी आमच्याकडे पोलीस स्टेशनला जशी तक्रार प्राप्त झाली, तात्काळ यामध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे यांनी गुन्हा नोंद करून तात्काळ आम्ही याचा तपास सुरू केला। या तपासामध्ये आम्हाला आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले। तर यांचे 13 लाख रुपये एकूण यांच्याकडून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती। तर आमच्या पूर्ण तपास पथकाने अतिशय जलदरित्या याच्यामध्ये तपास करून यांचे संपूर्ण 100% 13 लाख रुपये पूर्णपणे हस्तगत करून फिर्यादी यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा देखील झालेले आहे। त्यांना जेव्हा समजलं की त्यांचे पूर्ण 13 लाख रुपये त्यांना परत मिळालेले आहेत, त्यांना याची बिलकुल आशा नव्हती की आता आपले पैसे गेले आहेत ते आता काही मिळतील। तर जसं त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे पैसे आपल्याला संपूर्ण मिळणार आहेत आणि जेव्हा खरोखर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही, आज त्यांच्या अकाउंटला त्यांचे पूर्ण पैसे जमा झाले, तर त्यांनी येऊन नागपूर शहर सायबर पोलिसांचे खूप आभार मानले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला तो समाधान आम्हाला ते दिसलेले आहे।